नमस्कार. गुलमोहर या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या आजच्या कवितेचा विषय आहे सुख. मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय? आता सुखाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात, पण मला उमगलेलं सुख म्हणजे समाधान. जर तुमच्याकडे समाधान असेल ना, तर तुम्हाला सुख नक्की मिळेल. कारण माणूस असा आहे ना, की त्याला कितीही मिळालं ना, तरी त्याला अजून हवं असतं. त्याचं काही समाधान होत नाही. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीत तुम्ही जर समाधानी असाल ना, तर तुम्हाला सुख नक्की मिळेल. आणि दुसरं म्हणजे वैर. आता वैर आपलं कोणाशी भांडण झालं, छोट्या-छोट्या गोष्टीवरून जरी भांडण झालं, तरी कधी-कधी आपण त्या गोष्टीचा राग आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मनात तसाच ठेवतो. पण हेच जर तुम्ही वेळेवर एकमेकांना माफ करायला शिकलात, मनाचा मोठेपणा दाखवलात, तर तुम्ही नक्कीच मोठे व्हाल. त्याच्यामुळे असंच सुखाविषयी मला उमगलेली कविता मी आज तुम्हाला ऐकवणार आहे. तर कवितेचं नाव आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, सुख-दुःख वाट्याला साऱ्यांच्याच आहे. अपेक्षा या अशा अगणित स्वप्नांच्या, समाधानातच सारे सुख एकवटले आहे. तुझे माझे करत आयुष्य संपते, सरणावर जाता जाता जग आपलेसे वाटते. स्वतःसाठी जगता जगता थोडे इतरांनाही जगू द्या. वैर सारे संपून मन मोठे करावे, स्वावलंबी होऊन मुक्तपणे जगावे. दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवावे, इतरांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. जीवनाचे सार अनमोल आहे, उदासी जीवन मात्र व्यर्थ आहे. म्हणून म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, सुखदुःख वाट्याला साऱ्यांच्याच आहे.